टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। काल राज्यात धुळवड जी आहे ती मोठ्या उत्साहाने नागरिकांनी साजरा केली। मुंबईमधल्या अनेक ठिकाणी धुळवड साजरी करण्याकरता अनेक इव्हेंट जे आहेत ते इव्हेंट कंपन्यांकडून आयोजित करण्यात आलेले होते। सध्या आपण दादर परिसरामधल्या दादर चौपाटी या भागामध्ये आहोत आणि दादर चौपाटी ला लागूनच असलेल्या या सगळ्या मोकळ्या परिसरामध्ये काल धुळवडीचा एक इव्हेंट जो आहे तो इव्हेंट कंपनीने आयोजित करण्यात आलेला होता आणि धुळवड साजरी करण्याकरता या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने नागरिक जे आहेत ते एकत्रित जमलेले होते। परंतु धुळवड झाल्यानंतर मात्र जो कचरा आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयार झालेला असल्याचं पाहायला मिळतोय, साचलेला असल्याचं पाहायला मिळतोय। आज सकाळी हा कचरा जो आहे तो या ठिकाणाहून जमा करण्यात आलेला नसल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी दादर चौपाटीला लागूनच हा संपूर्ण परिसर आहे आणि या ठिकाणी काल धुळवड जी आहे ती साजरी करण्यात आली। इव्हेंट कंपनींकडून इव्हेंट करण्यात आला, परंतु इव्हेंट झाल्यानंतर मात्र जो कचरा आहे तो या इव्हेंट कंपनीकडून किंवा इतर जे शासकीय कर्मचारी आहेत किंवा महापालिका आहेत यांच्या कर्मचाऱ्यांकडून हा कचरा जो आहे तो एकत्रित जमा केला नसल्यामुळे संपूर्ण दादर चौपाटीच्या परिसरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य जे आहे ते आता सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या संख्येने प्लास्टिकचा हा सगळा कचरा आहे। वाऱ्याच्या वेगाने हा सगळा प्लास्टिकचा कचरा जो आहे तो समुद्रात जाऊन देखील समुद्रात जातोय, त्यामुळे एकीकडे समुद्रातल्या पाण्याचं प्रदूषण देखील होताना पाहायला मिळतंय आणि सध्या तरी हा कचऱ्याचा ढीग जो आहे तो दादर चौपाटीच्या अगदी बाजूला लागलेल्या या ओपन स्पेसमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। काल धुळवड झाली या ठिकाणी इव्हेंट कंपन्यांकडून इव्हेंट करण्यात आले धुळवडीच्या संदर्भात, परंतु इव्हेंट झाल्यानंतर मात्र कचरा जो आहे तो या ठिकाणी जशाचा तसा पडलेला असल्याचा सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय। आजूबाजूच्या संपूर्ण दादर चौपाटीच्या या परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य सध्या या ठिकाणी पसरलेलं असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।